नमस्कार, मी रोशन कृष्णराव खडसे, मुक्काम खरसोली, पोस्ट सालेगोंदी, तहसील जिल्हा नागपूर। आज हा आमचा एक भूषण बांडबूचे विरुद्धात विजयजी काळबांडे खलासना असा हा आमचा गेम होता। त्या गेमामध्ये आज आम्ही विजय झालो। त्याबद्दल सर्व पटप्रेमीचं व सर्व पटशौकीनाचं मी खूप खूप माझ्या वतीने अभिनंदन करतो व विजयजी काळबांडे यांनासुद्धा हारले त्याच्याबद्दल शुभेच्छा देतो। त्यांनी पुन्हा चांगला बैल बनवले, पुन्हा चांगले बनवावं आणि पुन्हा आपण एकामेकाचे जीवलग मित्र व्हावं आणि या खेळामध्ये पुन्हा राहाव अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। काय सांगाल बैलांनी आज मोठं गिफ्ट दिलं तुम्हाला? माझा हा कोसा हा माझा हॅट्रिक बैल आहे या मसलीपटामध्ये। यांनी पहिल्यांदा मला रवी ढोटरे यांना जिंकून माझं नाव ह्या मसलीपटामध्ये एक छोट्या वयामध्ये खूप चांगलं लवलौकिक केलं। त्याच्यानंतर मी मागच्या वर्षीसुद्धा हा बैलांनी एक गेम जिंकलो। त्याच्यानंतर हा त्याचा तिसरा गेम आहे आणि पुन्हा वेळ आली तर पुन्हा आम्ही त्याचा एक गेम खेळू अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा आहे। हे आमचे बैलाचे मालक सागरजी ढोले आणि अल्केशजी खडसे यांनी हा छोटा लहानसा बच्चा होता तेव्हापासून यांची खूप अशी जोपासना करून ह्या बैलाबद्दल खूप प्रेम असल्या टाईपचं आहे। आणि तसेच आमचे दादा भूषणजी बांडबूचे ह्या आमच्या हा भंडारा बैल हे भंडारा बैलाचे मालक आहेत भूषणजी बांडबूचे। मलाच मारते हा आजचं नियोजन कसं करतं खेळाचं? नियोजन हे जे नियोजन आहे माननीय दिगंबरजी घुरपुरे वकील साहेब हे इथे पट माझ्या माहितीप्रमाणे 40 वर्ष आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मी 150 वर्षाची परंपरा ह्या मसलीपट ह्या पटामध्ये एक विदर्भातील लवलौकिक आणि एक विदर्भ किंग म्हणून ओळखला जाणारा पट आहे हा मसली। ह्या पटामध्ये मला जेव्हा जेव्हा खेळाचा प्रसंग आला त्यावेळेस मी प्रत्यक्ष या मसली पटामध्ये मला वकील साहेबाचं खूप चांगलं नियोजन राहते आणि खूप चांगलं मला मार्गदर्शन राहते वकील साहेबाचं। त्यामुळे मी ह्या पटामध्ये माझा विजय होत आहे। जेव्हा जेव्हा खेळतो मी ह्या पटामध्ये तेव्हा तेव्हा माझा विजय होत आहे। आणि ह्या पटामध्ये सर्व सहकार्य करणारे आम्हाला थोडंसं मार्गदर्शन देणारे आमचे मधुजी गहाणे हे सुद्धा आम्हाला या पटामध्ये खूप सहकार्य करतात। आम्हाला गेम लावण्यामध्ये काही माहिती देण्यामध्ये त्यांचंसुद्धा मी मधुजी गहाणे यांचंसुद्धा मी माझ्या टीमतर्फे खूप खूप अभिनंदन करतो। ड्रायव्हर आणि बैल सोडणारे यांच्याबद्दल काय सांगा? बैल सोडणारे म्हणजे बैल सोडणारा मालक कसं आहे, ह्या बैल सोडायला अल्केश खडसे आणि योगेश मानमोडे राहतात। ह्या बैल सोडायला भूषण आणि तुषार संपूर्ण टीम राहते। त्याच्यानंतर ड्रायव्हरचं बोलण्याचं झालं, आता पटामध्ये असं झालं आहे ड्रायव्हरबद्दल सांगायचं तर एक ड्रायव्हर आणि 25 मालकं राहते तिचे। पण माझा एक ड्रायव्हर असा आहे की माझ्या 4 या 6 बैलाच्या अलावा दुसऱ्याचे बैल हकलत पण नाही पटामध्ये, फक्त माझे एक स्वतंत्र बैल हकलते। बाकी सर्व ड्रायव्हर एकामेकामध्ये गुंतलेले आहे आणि मी माझा वैयक्तिक आणि यामध्ये माझे सर्व सहकार्य करणारे माझे ज्येष्ठ नागपूर जिल्ह्याचे किंग म्हणून ओळखले जाणारे रमेशजी चिकटे हे सुद्धा आम्हाला वारंवार सहकार्य करून आम्हाला वारंवार माहिती देतात दानीबद्दल, याच्याबद्दल, त्याच्याबद्दल। आणि आमचे बहादुरा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आणि पटप्रेमी आणि पटशौकीन ज्यांनी या मसली पटामध्ये सतत 2 वर्ष आपलं पारितोषिक मारलं 2 असे आमचे बालूजी घोळमारे हे सुद्धा आम्हाला या पटामध्ये आणि आम्हाला सर्व गोष्टीमध्ये खूप मोठं सहकार्य करतात। काय सांगाल, एकंदरीत मैदानाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागते? मैदानाचा आम्हाला खूप दिवसाचा आमचा जो मैदानाचा अभ्यास करायचा झाला तर आता रमेश भाऊ यांचा पण एक गट आहे, बालूभाऊ यांचा गट आहे। माझ्या गटामध्ये आम्हाला जो मैदानाचा अभ्यास, जो दानीबद्दल, जे बाकी सर्व गोष्टी आहे हे आम्हाला सर्व नियोजन आमचे पंढरी नेगे जे आजोबा आहे आणि त्यांचे पुत्र बालूजी नेगे आणि प्रमोदजी नेगे हे संपूर्ण नियोजन आमच्या दानीबद्दल, मापाबद्दल, कोणासोबत खेळायचं, कोणता बैल ओळखायचा, मधुजी गहाणे गेम लावण्यामध्ये सहकार्य करते त्यांचं पण एक नाव सांगितलं त्यांचं बालूजी नेगे आणि प्रमोदजी नेगे कोणासोबत खेळायचं, कोणता बैल किती धावन, का धावन हे सर्व बाकी नियोजन हे बालूभाऊ नेगे यांचं असते। आणि आम्हाला सर्व सहकार्य करणारे, कुठं उलाढाल करणारे आमच्या क्षेत्राचे परमेश्वर क्षेत्राचे बालचंद भाऊ भोये, सागर भाऊ ढोले। काय सांगाल, पुढचं नियोजन कसं असेल? पुढचं नियोजन असं आहे आमचं की आमच्या बजरंग जो बैल आहे त्याच्याकडे खूपशा लोकांच्या नजर लागली आहे आणि आम्ही त्यांची पण नजर उतरून त्या प्रसंगी मी एवढंच सांगते व माझ्या शब्दाला विराम देते। धन्यवाद।